अगली खबर महाराष्ट्र के नंदुरबार से है, जहां वेतन संबंधी त्रुटियों का निवारण, हेड नर्स, अटेंडेंट आदि पदों पर कार्यरत कर्मचारियों की वेतन संबंधी त्रुटियों का निवारण। राज्य में नर्सेस के लिए केंद्र सरकार के अनुरूप नर्सिंग भत्ता 7200, भर्ती भत्ता 1800 स्वीकृत किया जाए तथा पात्र नर्सेस के लिए शैक्षणिक भत्ते स्वीकृत किए जाएं। न्याय आदि मांगों को लेकर कल 18 जुलाई 2025 को प्रातः 9 बजे नंदुरबार जिला अस्पताल में नर्सेस द्वारा विभिन्न मांगों को लेकर अनिश्चितकालीन हड़ताल का आह्वान किया गया। संवाददाता जावेद शेख की रिपोर्ट। मी मनीषा वळवी, नंदुरबार जिल्हा। आज आमच्या नंदुरबार जिल्ह्याचे परिचारिका संघटनामार्फत काम बंद आंदोलन आहे, आमचा संप आहे। महाराष्ट्र शासनाने आमच्या नर्सिंग डिपार्टमेंटच्या काही ज्या त्रुटी आहे, आमच्या मागण्या आहेत ते ढवळल्या गेलेल्या आहे। त्यामुळे आम्ही आमच्या मागण्यांसाठी आज काम बंद संप करत आहे। याच्यामध्ये आमची पहिली मागणी आहे की आमच्या नर्सेस लोकांचं जे वेतन आहे त्यामध्ये खूप मोठा फरक आहे त्रुटीचा। त्या वेतनामध्ये त्या त्रुटी दूर करून आमच्या जे मागण्या आहेत ते पूर्ण व्हायला पाहिजे। त्यानंतर दुसरी मागणी अशी आहे की आमच्या हॉस्पिटलचे, आपल्या महाराष्ट्र शासनाच्या प्रत्येक सरकारी हॉस्पिटलला नवीन पदाची निर्मिती व्हायला पाहिजे। कारण की हॉस्पिटलमध्ये वेगवेगळ्या योजना येतात आणि पद नर्सेसचे भरले जात नाही, ते पदे तात्काळ भरायला पाहिजे। आम्ही आमचा नर्सेसचं पदनाम आहे वर्षानुवर्ष, ते आमच्या पदामध्ये आम्हाला त्याचा बदल व्हायला पाहिजे। त्यानंतर आमचा नर्सिंगचा भत्ता आहे, सगळ्या विभागाला नवीन स्कॉलरशिपमध्ये वाढ करण्यात आली आहे, पण आमच्या नर्सिंग जे डिपार्टमेंट आहे त्या नर्स स्टुडंटला फक्त आणि फक्त 300-400 रुपयांवर आहे, ते आमचा 8000वर यायला पाहिजे। त्यानंतर नर्स ही 24 तास सेवा दिली जाते आणि पूर्ण 24 तासांमध्ये जास्त वेळ ही नर्स राहते। त्याच्यात जोखीम भत्ता आहे, त्या जोखीम भत्ता जो केंद्राप्रमाणे आहे तो आमच्या राज्य सरकारच्या सगळ्या नर्सेसला मिळाला पाहिजे, ही आमची मागणी आहे। त्यानंतर आमचा मेन मुद्दा आहे की जे कॉन्ट्रॅक्ट पदीचा भरती चालू आहे ते कॉन्ट्रॅक्ट पद बंद करून आमचे रिक्त पद 100% भरून आम्ही चांगली सेवा देईल, हे आमचं तिसरी मागणी आहे। अशा आमच्या टोटल 18 मागण्या आहेत। त्या 18 मागण्या महाराष्ट्र शासन जोपर्यंत आम्हाला त्याचे मागण्या पूर्ण करत नाही तोपर्यंत महाराष्ट्रामध्ये पूर्ण 40,000 नर्सेस कालपासून काम बंद आंदोलनामध्ये आहे। तसेच आमच्या नंदुरबार जिल्ह्यातल्या पूर्ण नर्सेस हा काम बंद संपामध्ये आहे आणि ह्याचा परिणाम नक्कीच रुग्णसेवेवर झाले की महाराष्ट्र शासन जागा होईल आणि आमच्या मागण्या पूर्ण होईल, एवढं मी आपणास कळवते। धन्यवाद।